मेट्रो गेल्या 1 वर्षापासून पुणेकरांच्या सेवेसाठी कार्यरत झाली आहे आणि त्याला पसंती देखील पुणेकरांनी दिली आहे। पुण्याच्या मेट्रोवरनं अनेकदा राजकीय वाद पाहायला मिळाले, परंतु आज याच मेट्रोच्या पर्पल लाईनच्या म्हणजेच दापोडी ते स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या शेवटच्या मेट्रो स्टेशनचं स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनचं काम 90% पूर्ण झालंय। त्याची पाहणी देखील खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली। पुढील 8 दिवसात हे मेट्रो स्टेशन लोकांसाठी सुरू होईल। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आपण जसं बघू शकतो की स्वारगेट मेट्रो स्थानकाचं काम हे 90% पूर्ण झालेलं आहे आणि पुढील 8 दिवसात हे काम पूर्ण होईल। सगळ्यात पहिले मेट्रो धावलेली होती ती वनाज ते गरवारे कॉलेज आणि त्याच्यानंतर त्या मेट्रो मार्गाचा विस्तार होत गेला। सगळ्यात पहिले ॲक्वालाईनवरची मेट्रो ही सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाली। नंतर आता पर्पल लाईनमध्ये आपण जसं हा मॅप बघू शकतो की हे दापोडी मेट्रो स्टेशन जे आहे, दापोडी मेट्रो स्टेशन पासून आता इथे स्वारगेट जे पर्पल लाईनचं शेवटचं मेट्रो स्टेशन आहे, हे जे सगळे मेट्रो स्टेशन आहेत दापोडी, बोपोडी, खडकी, रेंज हिल, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट हे सगळे मेट्रो स्टेशन चे कामं पूर्ण झालेले आहेत आणि ते कार्यरत आहेत। आपण जसं बघू शकतो की ही जी ॲक्वालाईन आहे, ॲक्वालाईन जी वनाजपासून चालू होते, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नर्स स्टॉप, गरवारे, डेक्कन, संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, बन गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी हे जी ॲक्वालाईन आहे ही पूर्णतः कार्यरत आहे। आत्ता हे जे 2 मार्गिका आहेत पर्पल आणि ॲक्वालाईन हे एकूण 33.28 किलोमीटरची आहे।